नमस्कार. मालेगावच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तिथल्या नगर अध्यक्षाच्या दालनात जो टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ माजला आणि वेगवेगळ्या पद्धतीने टीका सुरू झाली. कोणी टिपूवर टीका केली, कोणी टिपूच्या बाजूने भूमिका मांडली. खरं तर मित्रहो, मुळात टिपू चांगला का वाईट हा विषय वेगवेगळ्या माध्यमांनी जरी मांडला आणि टिपू हा मोठा पराक्रमी होता. टिपूने हिंदू धर्माच्या मंदिरांना दानधर्म केला आणि टिपूने इंग्रजांविरोधात लढून ह्या देशाचा स्वातंत्र्य योद्धा म्हणून तो उभा राहिला. एक प्रकारे तो ह्या देशासाठी शहीद झाला. ही जी भूमिका आहे ती भूमिका बरोबर असेल कदाचित, पण मुळात या ठिकाणी विरोध होतो तो टिपूच्या जिहालवादी भूमिकेमुळे, टिपूच्या मजबी विचारामुळे. ज्या टिपूने म्हैसूरमध्ये राज्य करत असताना ते राज्य मुळात त्याच्या बापाने हिंदू राजाकडून हिसकून घेतलेलं होतं आणि हिंदू राजाला तिथून पळून जावं लागलं होतं. अशा राजाचा मुलगा टिपू सुलतान आणि यानेही हिंदूंवर अनन्य अत्याचार केले. याने मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणलं. हा स्वतःला मुळात इस्लामचा पाईक समजत होता आणि हा असं म्हणत होता की मी जेवढ्या हिंदूंच्या कत्तली केल्या त्यामुळे मी खरा तर इस्लामचा पाईक आहे आणि इस्लामने जो मला मार्ग दिलेला आहे त्या मार्गाचं मी तंतोतंत पालन करतो. तेव्हा मित्रहो, हा विरोध एवढ्यासाठी आहे, तो टिपूच्या पराक्रमाला, टिपूच्या इंग्रज विरोधाला आणि टिपू शहीद झाला याला नसून त्याने हिंदूवर जे अत्याचार केले त्याला आहे. हे नीट समजून घेतलं पाहिजे. नमस्कार.